नेस्कोमध्ये तरुणाई नशेत बेधुंद झाली. पण हे अंमली पदार्थ या कार्यक्रमात नेमके पोहोचले तरी कसे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून. नेमकं नेस्कोमध्ये घडलं काय, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत. तर नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात व्हॉट्सअॅपनं संवाद साधून स्नॅपचॅटच्या मदतीनं आर्थिक व्यवहार हे करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता तपासातून समोर येते. दरम्यान आरोपींनी या व्हॉट्सअॅपवरील महत्त्वाचे चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे हे नष्ट करून टाकले आहेत, डिलीट करून टाकले आहेत. या प्रकरणात वनराई पोलिसांनी गुरुवारी मुंबईतील नामांकित महाविद्यालयातील बीकॉमचा विद्यार्थी 22 वर्षीय विनीत गेरेलानी याला अटक केली आहे. स्नॅपचॅटद्वारे QR कोड पाठवून पैसे स्वीकारल्याचं स्पष्ट होताच त्याला अटक करण्यात आली. गोरेगाव इथल्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रगच्या ओव्हरडोसमुळे 2 जणांचा मृत्यू झाला होता, तर एक तरुणी ही गंभीर होती. याच प्रकरणात पोलिसांनी वेगवान कारवाई करत मुंबईसह कल्याणमधून आतापर्यंत एकूण 6 आरोपींना अटक केली आहे. आता या नव्या विनीत गेरेलानीसह अटकेतील 6 आरोपींना गुरुवारी बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं या सगळ्या आरोपींना 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंतच्या या तपासात आरोपी प्रतीक पांडे यानं आनंद पटेलकडून टॅक्सी घेतल्याची कबुली सुद्धा दिली आहे. याच आनंद पटेलनं 20 गोळ्या दिल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. अन्य तरुणांकडून ड्रग्सच्या गोळ्या घेऊन त्या फरार आरोपीच्या मदतीनं पांडेला पुरवल्याची कबुली ही आनंदने दिली आहे आणि त्यानुसार फरार आरोपीचा सुद्धा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी एकमेकांशी वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे संपर्कात होते. आवश्यकतेनुसार ड्रग्ससाठी स्नॅपचॅटद्वारे ते संपर्कात यायचे, तर QR कोड पाठवून पैसे स्वीकारले जात होते. या सगळ्या व्यवहारात कार्यक्रमाचे आयोजक तसंच नेस्कोच्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा काही संबंध आहे का, याबाबत सुद्धा पोलीस तपास करतायत. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल CDR हे काढले आहेत, तपासले आणि ते सतत एकमेकांच्या संपर्कात होते, हे सुद्धा यात स्पष्ट झालंय. यातील 2 फरार आरोपी सुद्धा कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्यातील कॉल रेकॉर्डवरून पोलीस आता विनीतपर्यंत पोहोचलेत. विनीत हा खरं तर उल्हासनगरचा रहिवासी आहे. त्याचा मोबाईल तपासला असता स्नॅपचॅटद्वारे अंमली पदार्थ विक्री करून आर्थिक व्यवहार केल्याचं आता आढळलंय. त्याचे चॅटिंग हे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्याच्या खात्यावर पैसे सुद्धा आले आहेत. फरार आरोपी आणि विनीत गेरेलानी यांचा संपर्क झाल्याचं तपासात निष्पन्न होताच अटकेची कारवाई सुद्धा करण्यात आली. अटकेतील आरोपी आणि नेस्को कार्यक्रमाचे आयोजक आणि अन्य कर्मचाऱ्यांचे CDR काढून त्यांचं विश्लेषण करून अंमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या संशयितांबाबत चौकशी सुरू असल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलंय. खरं तर शनिवारी 11 एप्रिलला नेस्को सेंटरच्या हॉल नंबर 5 मध्ये एका मोठ्या म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. इटलीचा हा DJ होता. या कार्यक्रमासाठी 2000 रुपये प्रवेश शुल्क हे आकारण्यात आलेलं. या कार्यक्रमाला जमनाबाई बजाज इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा एक गट हा सुद्धा सहभागी झालेला. सुमारे 15 ते 16 जणांचा हा गट 5 ते 10 जणांच्या उपगटांमध्ये आलेला. यातल्या अनेकांनी ड्रग्सचं सेवन केलं, तर 3घांनी नियमापेक्षा जास्त सेवन केलं. त्यातल्या 2घांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक तरुणी ही गंभीर होती. या प्रकरणात आतापर्यंत कुणाला अटक करण्यात आली आहे, यावर सुद्धा एक नजर टाकूयात. सगळ्यात आधी तर विहान उर्फ आकाश सामल, जो या कार्यक्रमाचा मुख्य आयोजक होता. त्यानंतर नेस्को सेंटरचा व्यवस्थापक सनी जैन, नेस्को सेंटरचा मुख्य सुरक्षा व्यवस्थापक बाळकृष्ण कुरूप, त्यानंतर ड्रग्ज पुरवठादार रौनक खंडेलवाल आणि त्यानंतर मुख्य ड्रग्ज विक्रेता आनंद पटेल याला सुद्धा कल्याण इथून अटक करण्यात आली आहे. तर दुसरा ड्रग विक्रेता प्रतीक पांडे यालाही अटक केली आहे. या घटनेनं मुंबईतील हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये होणाऱ्या अंमली पदार्थांच्या वापराबद्दल गंभीर प्रश्न निर्माण केले जात आहेत. उच्च शिक्षित तरुणांना ड्रग्सच्या जाळ्यात ओढणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करणं हे मात्र आता पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.